बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार. महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभासाठी अडचण येणार नाही याची काळजी घ्या. सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप. हातगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे पंतप्रधान घरकुलाचे भूमिपूजन व पाहणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन राबवित असलेल्या पंतप्रधान रमाईसह विविध योजनेतून चालू असलेल्या घरकुलाच्या कामाच्या टप्प्यातील पहिला हप्ता खातेदारांच्या खात्यावर जमा झाला असून शनिवारी 22 मार्च रोजी सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप हातगाव दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते बरडशेवाळा येथे गाव भेटीत अमोल धुळधुळे यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तर नागोराव डोलनार व उमाबाई कानेश्वर डोलनार यांच्या चालू असलेल्या घरकुल कामाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना बरडशेवाळा येथे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत चालू टप्प्यातील मंजूर 98 रमाई आवाज 22 घरकुल कामासह मागील चालू असलेल्या घरकुलांचा आढावा घेतला. नवीन घरकुलाच्या सर्वांसाठी आवश्यक मार्गदर्शन करीत मंजूर लाभार्थ्यांशी चर्चा करून त्यांना निवारा होईपर्यंत अडचण येणार नाही याची काळजी घेणे उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गांना आवश्यक सूचना केल्या. हातगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलाश बळवंत, जिल्हा प्रोग्रामर गोविंद कांदे, विस्तार अधिकारी सावंत, लोहा पंचायत समितीचे डाटा ऑपरेटर दिनेश तेलंग, बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के, पोलीस पाटील दत्तात्रय मस्के, ग्रामसेवक बेग, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शरद तुपकरी, विठ्ठल कल्याणकर, सचिन घुगे, रोजगार सेवक गौतम आवटे, ग्रामपंचायत सदस्य रस्तुमराव कुमकर, अचितराव मस्के, टाळकीकर, चंद्रकांत कदम, लिंबगावकर, महेंद्र धोंगडे, शिवदारा यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तर पाहूया आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सहाय्यक उपायुक्त श्रीमती जगताप मॅडम काय म्हणाल्यात. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड. जनतेपर्यंत पोहोचते शासन आपल्या दारीपर्यंत. हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपण प्रत्येक गावकऱ्यासोबत कार्यक्रम घेत आहोत. हे नुसते कार्यक्रम म्हणून नाही तर लाभार्थ्याला त्याचं घरकुल हे वेळेत पूर्ण करून मिळावं आणि त्या लाभार्थ्याला सर्व योजनेचे पैसे वेळेत मिळावे यासाठी प्रशासनाच्या बाजूने सर्वच टीम, आज मी कमिशनर ऑफिसकडून सहाय्यक आयुक्त आहे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा टीममधले आमचे प्रोग्रामर आहेत किंवा ग्रामसेवक आणि इथली सगळी टीम आहेत. त्या गावकऱ्यांच्या सोबत येऊन आज भूमिपूजन करण्याचा उद्देश तोच आहे की ही घरं लवकर पूर्ण व्हावी आणि लाभार्थ्याला सर्व पैसे वेळेत मिळावे. गेल्या 15 दिवसाखाली ज्यावेळेस त्यांना पहिला हप्ता पडल्याच्या नंतर तर टोटल तालुक्यामध्ये जवळजवळ 16,000 घरकुल मंजूर आहेत. त्याच्यापैकी पहिला हप्ता जे पडलेला आहे ते 14,000 लाभार्थ्यांना पडलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आम्ही जवळजवळ एका दिवसामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 7,000 ते 8,000 लाभार्थ्यांना केलेलं आहे. मॅडम, घरकुलाच्या अनुदानामध्ये काही वाढ झालीस नाही, सध्या तरी गव्हर्नमेंटची जी 1,20,000 हे घरकुलाचे पूर्ण पैसे, त्यामध्ये आपण लाभार्थ्याच्या शौचालयासाठीचे 12,000 आणि या व्यतिरिक्त लाभार्थ्यांनी कंपल्सरी नरेगाचे मस्टर काढणं, जेणेकरून त्याला जवळजवळ 28,000चा तोही लाभ मिळू शकेल. शासनाच्या ह्या सगळ्या योजनांचं कॉन्व्हर्जन्स करणं आणि लाभार्थ्याला जास्तीत जास्त निधी मिळावा हा आपला एक शासनाचा सुनिश्चित कार्यक्रम आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की घरकुल स्टार्ट करताना फ्रॉम द डे वन त्यांनी मस्टर काढणं. मस्टर काढलं तर नक्की त्यांना 28,000चा सुद्धा तो ॲडिशनल लाभ घेता येईल. घरकुल लाभार्थ्यांना काय आव्हान असेल घरकुल बांधण्याबद्दल? आम्ही हेच सांगणार की तुम्ही सर्वांनी, जसं आज आपण एक भूमिपूजन केलं किंवा जिल्ह्याचे आपल्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 80,000 घरकुलांचा एकाच वेळेस शुभारंभ केला आहे, असं प्रत्येक गावामधल्या सगळ्या लाभार्थ्यांनी जर वन डे हा शुभारंभ केला तर नक्की गावातलं जी टीम असेल त्यांना एकत्रित सगळ्यांना काही एकत्रित वाळू असेल, विटा असतील, ही सामान जर ते एकत्र आणलं तर त्या लाभार्थ्याला पण ते सोयीचं होईल आणि घर वेळेत पूर्ण होईल. शासनाच्या आज बरेच अशी घरं आहेत की जी 2-2, 4-4 वर्ष झाले तरी पण ती पूर्ण होत नाही, डिले हाऊसेस होतात. मग त्या लाभार्थ्यांना ह्या काही अडचणी असू शकतात किंवा इतर कारणांनी, तर तसं न होता जर पूर्ण गावातले सगळेच लाभार्थ्यांनी एका वेळेस बांधकाम सुरू केलं तर नक्कीच त्या लाभार्थ्यांना इतर जे काही माल आणण्याच्या अडचणी आहेत त्या एकत्रित माल आल्याने घरं लवकर उभी होतील. ओके.